नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सपर्ट टीचिंग बाय कैलास गायकवाड सर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। ज्याप्रमाणे की आपण क्लास 12th मधला करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर चालू केलेला आहे, त्यामध्ये काय आपण बेसिक कन्सेप्ट बघितले आणि किर्चॉफ फर्स्ट लॉ हे पूर्णपणे काल डिटेलमध्ये बघितलेलं आहे। आज आपण किर्चॉफ सेकंड लॉ पूर्णपणे डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर आपण बोर्डावर ही किर्चॉफ सेकंड लॉची डायग्राम ड्रॉ केलेली आहे आणि ही किर्चॉफ सेकंड लॉ आहे। किर्चॉफ सेकंड लॉला आपण किर्चॉफ व्होल्टेज लॉ असं म्हणतोय, म्हणून शॉर्टकट मध्ये नाव लिहिलेलं आहे KVL। KVL फॉर किर्चॉफ व्होल्टेज लॉ आपल्याला असं म्हणतोय, किर्चॉफ व्होल्टेज लॉ। आणि याचं कसं नाव काय आहे, किर्चॉफ सेकंड लॉ। हे एक्झाम मध्ये 2 ते 3 मार्कासाठी आपल्याला विचारला जातोय किर्चॉफ सेकंड लॉ। तर आपण यावरचा पूर्ण स्टेटमेंट लॉ काय आहे ते एक्सप्लेन करणार आहोत। तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला आपण काय सांगणार आहोत, या करंटचं डायरेक्शन सांगणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला माहित पाहिजे की जे करंट आहे, डायरेक्शन ऑफ करंट, तर या करंटचं डायरेक्शन असतोय पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल, दॅट इज पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल या करंटचं डायरेक्शन असते। म्हणून या EMF E1 पासून हे I1 करंट फ्लो होणार, हे इथं I1 आहे, हे असं हे I1 करंट इथं फ्लो होणार, हे पुढे जाणार I1। या R1 रेजिस्टन्स मधून I1 करंट फ्लो होणार आणि इथं पण I1 करंट। आता या पॉइंट बी पाशी जंक्शन असल्या कारणाने इथं I1 करंट स्टॉप होणार। पुन्हा या E2 पासून I2 करंट फ्लो होणार आणि I2 करंट फ्लो झाल्याच्या नंतर ही इकडे I2 येणार। या R2 रेजिस्टन्स मधून करंट I2 फ्लो होणार आणि या B पाशी I2 करंट येणार। म्हणजे कन्सिडर केलं की इकडून यायला I1 करंट, इथं पॉइंट B आहे, आणि इकडून यायला I2 करंट, हे पॉइंट B आहे, हे I1 करंट आणि हे I2 करंट। आता B पाशी जंक्शन आल्या कारणाने I1 आणि I2 करंट याचं कॉम्बिनेशन बनतो, जसं की I1 प्लस I2 याच्यापासून न्यू करंट फॉर्म होतो, तो करंट म्हणजे I3। म्हणून जे आपण इथे I3 करंट दिलेला आहे, या I3 करंट मध्ये I1 आणि I2 या करंटच्या 2 व्हॅल्यूज आहेत। कारण पॉइंट B पाशी इकडून I1 करंट, इकडून I2 करंट येणार आणि जेव्हा करंट खाली येत आहे तेव्हा याच्यापासून न्यू करंट तयार होतो, तो म्हणजे I3 करंट, आणि हे I3 करंट खाली येणार हे, म्हणून R5 रेजिस्टन्स मधून I3 करंट फ्लो होणार। हे खाली आल्याच्या नंतर पॉइंट 1 पाशी पुन्हा या I3 चं डिवायडेशन होणार। या इकडे करंट होईल I1 फ्लो आणि इकडे करंट होईल I2 फ्लो, ही इकडे करंट I2 फ्लो आहे, हे असं I2 फ्लो आहे। म्हणजे I1 करंट येणार, हे I1 करंट इकडे निगेटिव्ह आणि इकडे I2 करंट पुन्हा कुठं आहे, निगेटिव्हला तयार झालेला आहे। म्हणजे आपण इथं काय बघलंय, डायरेक्शन ऑफ करंट बघलेला आहे। हे I1 करंट असा फ्लो झाला पॉझिटिव्ह टर्मिनल पासून, हे इकडे पुन्हा इथं आलं, इथं स्टॉप झाला, इकडे I2 करंट फ्लो झाला, हे इथं B पाशी I1 आणि I2, हे I1 आणि I2 या करंटने न्यू करंट तयार केलं, त्या करंटचं नाव आहे I3, आणि खाली येताना I3 करंट आल्या खाली, हे I3, हे R5 मधून I3 करंट फ्लो झाला। पुन्हा पॉइंट 1 पाशी या I3 करंटचं डिवायडेशन झालं आणि या फर्स्ट लूप मध्ये I1 करंट फ्लो झाला आणि या सेकंड लूप मध्ये I2 करंट फ्लो झाला। I1 करंट कुठे येणार, मग इकडे याच्या निगेटिव्ह टर्मिनलला, आणि I2 करंट याच्या काय येणार, हे निगेटिव्ह टर्मिनलला। याला म्हणतात डायरेक्शन ऑफ करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट। आपण इथं काय सांगलंय, सर्वप्रथम डायरेक्शन ऑफ करंट सांगलेलं आहे, कारण करंटची डायरेक्शन काय, पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल आपण सांगलेलं आहे। आता तर किर्चॉफ सेकंड लॉचं स्टेटमेंट आपल्याकडे आहे। किर्चॉफ सेकंड लॉ काय सांगतो आपल्याला, द अल्जेब्रिक सम ऑफ EMF that is E1 plus E2, the algebraic sum of EMF
द अल्जेब्रिक सम ऑफ ईएमएफ म्हणजे दोन ईएमएफ आहेत, आपण त्याला E1 प्लस E2 म्हणू शकता. द अल्जेब्रिक सम ऑफ ईएमएफ इन अ क्लोज्ड सर्किट, हे क्लोज्ड सर्किट आहे. द अल्जेब्रिक सम ऑफ ईएमएफ इन अ क्लोज्ड सर्किट is equal to the algebraic sum of product of current and resistance. Sum of product of current and resistance म्हणजे एकंदरीत सांगायचं म्हटलं, algebraic sum of EMF in a closed circuit is equal to the algebraic sum of product of current and resistance. या आपण करंट अँड रेजिस्टन्सला आपण काय म्हणतोय, पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणतोय. म्हणून कोणी कोणी याला समेशन ऑफ व्ही सुद्धा म्हणतोय. म्हणजे समेशन ऑफ ई इक्वल टू समेशन ऑफ व्ही असं पण म्हणता येईल. कारण का, या व्ही चीच व्हॅल्यू काय असते, आय आर असते. मग पहिले आपण काय सांगले, स्टेटमेंट सांगले. कोणाचं, क्रिचॉफ सेकंड लॉचं स्टेटमेंट. काय तुम्हाला मी लिहून सांगणार आहे हे स्टेटमेंट. इथं क्रिचॉफ सेकंड लॉचं आपण स्टेटमेंट पाहणार आहोत. काय स्टेटमेंट बघा, स्टेटमेंट क्रिचॉफ सेकंड लॉचं आपल्याकडे स्टेटमेंट येईल. द अल्जेब्रिक सम ऑफ EMF, the algebraic sum of EMF in a closed loop, हे closed loop आहे. The algebraic sum of EMF in a closed loop is equal to the algebraic sum of product of current and resistance. current and resistance in a closed loop. करंट अँड रेजिस्टन्स. बघा आपण स्टेटमेंट मध्ये सांगले क्रिचॉफ सेकंड लॉचे, द अल्जेब्रिक सम ऑफ EMF इन अ क्लोज्ड लूप इज इक्वल टू द अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स. दैट इज अल्जेब्रिक सम ऑफ EMF यानी समेशन ऑफ E इज इक्वल टू समेशन ऑफ IR हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. किंवा आपल्याला ऑर मध्ये असं पण म्हणणार, समेशन ऑफ E प्लस समेशन ऑफ IR इज इक्वल टू 0. हे दोन्ही पण एकच आहे, परंतु कोणी कोणी या IR साठी शब्द डिनोट करतोय V. या IR साठी शब्द काय करतात, V. कारण V इक्वल टू फॉर्म्युला काय असतो, IR. म्हणजे एकंदरीत आपल्याकडे क्रिचॉफ सेकंड लॉचं स्टेटमेंट आलेलं आहे. समेशन ऑफ E इक्वल टू IR किंवा समेशन ऑफ E प्लस समेशन ऑफ IR इज इक्वल टू 0. हे क्रिचॉफ सेकंड लॉचे स्टेटमेंट आहे. आपण इथं काय सांगलं, स्टेटमेंट ऑफ क्रिचॉफ सेकंड लॉ. आणि हे इथं प्रूव्ह करणार आहोत आपण. समेशन ऑफ E इक्वल टू समेशन ऑफ IR आणि समेशन ऑफ E प्लस समेशन ऑफ IR इक्वल टू 0. क्रिचॉफ सेकंड लॉचं स्टेटमेंट आपण इथं प्रूव्ह करणार आहोत. तर यासाठी पहिले आपण स्टेटमेंट पूर्ण समजून दिले, तर आपण पहिले स्टेटमेंट पूर्ण इरेज करणार आहोत. काय आहे, द अल्जेब्रिक सम ऑफ EMF इन अ क्लोज्ड लूप इज इक्वल टू द अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स इन each part of the circuit. That is summation of E equal to summation of IR किंवा or summation of E plus summation of IR equal to 0. E for EMF, I for current and R for resistance. हे तर पहिले आपण स्टेटमेंट लिहिलेलं आहे. यानंतर आपण काय करणार आहोत, पूर्ण याचा डिटेल मध्ये प्रूफ बघणार आहोत. तर आपण स्टेटमेंट पहिले इरेज करू. त्यानंतर आता आपण याचा प्रूफ बघणार आहोत संपूर्ण. हे प्रूफ काय प्रूफ केले होते, समेशन ऑफ E इक्वल टू समेशन ऑफ IR. त्याचं काय ना हे प्रूफ. क्रिचॉफ सेकंड लॉचा आपण काय सांगणार आहोत, प्रूफ. काय प्रूफ करायचं आपल्याला, दॅट इज समेशन ऑफ E इक्वल टू समेशन ऑफ IR. क्रिचॉफ सेकंड लॉचा प्रूफ आहे. तर एवढं प्रूफ करून दाखवणार. सर्वप्रथम बघ, हे पोटेन्शियल डिफरन्स V इक्वल टू IR
सर्वप्रथम आपण सांगतोय पोटेन्शियल डिफरन्स पॉझिटिव्ह केव्हा असते आणि पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह केव्हा असते. जेव्हा की करंटची डायरेक्शन सेम असते. द डायरेक्शन ऑफ करंट सेम. डायरेक्शन ऑफ करंट काय असेल याची सेम असेल तर आपण याला काय करतो, पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू निगेटिव्ह घेतो. आपण पहिले डिटेल मध्ये सांगणार आहोत. असं लिहिणार इथं, असं ना लक्षात. इफ वी आर traveling along the direction of current, if we are traveling along the direction of current, then we can consider potential difference. Is negative. If we are traveling, हे शब्द महत्वाचा आहे. along the direction of current, then we can consider potential difference is negative. Potential difference आपण केव्हा निगेटिव्ह करू शकतो, केव्हा निगेटिव्ह व्हॅल्यू घेऊ शकता, along the direction of current असताना. कसं कन्सिडर केलं, इथं लूप आहे ए आणि इथं आपण नाव दिलं बी आणि यामध्ये करंट आणि रेजिस्टन्स आहे. करंट आहे I1 आणि रेजिस्टन्स आहे R1. हे करंटचे डायरेक्शन आहे अलॉंग द डायरेक्शन. आपण जर ट्रॅव्हलिंग ए पासून बी कडे करत असेल, आपला मार्ग ए पासून बी कडे असेल तर डायरेक्शन कसे आहे, अलॉंग द डायरेक्शन ऑफ करंट. डायरेक्शन सेम आहे. डायरेक्शन सेम असेल तर आपण जे पोटेन्शियल डिफरन्स आपला येणार आहे IR, याची व्हॅल्यू काय येणार आहे, निगेटिव्ह. म्हणजे जे आपण I1 R1 घेणार आहोत याची व्हॅल्यू काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. कारण का, हे अलॉंग द डायरेक्शन ऑफ करंट आहे. म्हणजे आपण जेव्हा ट्रॅव्हलिंग करायलोय या करंटच्या डायरेक्शन सोबत करायलो, म्हणून डायरेक्शन सेम असताना ही पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू काय, निगेटिव्ह आलेली आहे. नंतर सेकंड पॉइंट, if we are traveling against, that is along the opposite, against the direction of current, against the direction of current, then we can consider potential difference. Potential difference is positive. जर आपण if we can traveling against the direction of current, आपण करंटच्या डायरेक्शनच्या जर अपोजिट असेल तर या पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू काय येणार, पॉझिटिव्ह ना. जसं कन्सिडर करणार हे आहे B to C. थोडं विचार केला तर आपण या ठिकाणी करंट अँड रेजिस्टन्स घेतलाय आपण, हे B to C. या ठिकाणी रेजिस्टन्स आहे R2 आणि करंट आहे I2. हे इथे डायरेक्शन असं अपोजिट दिलेलं आहे. आपली ट्रॅव्हलिंग अशी राहिली, बी पासून सी कडे राहिलेली आहे ट्रॅव्हलिंग. आपली ट्रॅव्हलिंग बी पासून सी कडे आलेली आहे, परंतु करंटचे डायरेक्शन अगेन्स्ट आहे, आपल्या अपोजिट असल्या कारणाने आपण जी इथलं पोटेन्शियल डिफरन्स घेणार आहोत V मायनस I2 R2, म्हणजे B टू C दरम्यानचं पोटेन्शियल डिफरन्स आपण काय घेऊ शकता, प्लस पॉझिटिव्ह घेऊ शकता. अगेन्स्ट द डायरेक्शन म्हटलं तर पॉझिटिव्ह घेता, अलॉंग द डायरेक्शन म्हटलं तर काय घेणार, निगेटिव्ह घेणार. अगेन्स्ट द डायरेक्शनला काय घेणार, पॉझिटिव्ह घेणार. हे आहे पोटेन्शियल डिफरन्स बाबतीत आपण दोन ओळी घेतल्या. If we are traveling along the direction of current, then potential difference is negative. If we are traveling against the direction of current, then we can consider potential difference is positive. म्हणजे इथं आपण दोन ओळी बघले, पोटेन्शियल डिफरन्स पॉझिटिव्ह कधी घेणार आणि पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह कधी घेणार. आता आपण ईएमएफ बाबतीत बघू.
ईएमएफ, या ईएमएफ बाबतीत कधी घेणार आपण, जेव्हा ईएमएफचं हे पॉझिटिव्ह टर्मिनल असेल, हे ईएमएफचं जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करताना, जर आपण ट्रॅव्हलिंग करताना ईएमएफचा हे असं आहे, हे ईएमएफ हे प्लस आहे मायनस आहे, कन्सिडर करा इथं E1 असेल, आणि आपण ट्रॅव्हलिंग करत असताना आपल्याला ईएमएफचं टोक जर सुरुवातीला लक्षात आलं, ट्रॅव्हलिंग करताना ईएमएफचं टोक स्टार्टिंगला असेल तर ईएमएफची व्हॅल्यू आपण घेणार निगेटिव्ह, आणि जर ईएमएफचं टोक अगोदर निगेटिव्ह टर्मिनल आला तर आपण या ईएमएफची व्हॅल्यू काय घेणार, पॉझिटिव्ह घेणार, असं कन्सिडर आहे. ईएमएफची व्हॅल्यू निगेटिव्ह कधी घेणार, जर सर्वप्रथम पॉझिटिव्ह टर्मिनलला स्टार्ट झालं तर, आणि ईएमएफची व्हॅल्यू प्लस कधी घेणार, जर निगेटिव्ह टर्मिनलला स्टार्ट झालं तर. हे पण लिहून देणार आहे. हे पहिले 2 पॉइंट लक्षात घ्या. यानंतर सेकंड 2 पॉइंट्स. आपण याच्यानंतर जर असा पॉइंट सांगूया, इफ वी कॅन टेक EMF as positive, if we can take EMF as positive, then the source of EMF is the negative terminal to the positive terminal, that is, कन्सिडर करा हे निगेटिव्ह टर्मिनल आहे आणि हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. आपण एक इथं ईएमएफ आहे असं कन्सिडर केलं, इथं मायनस प्लस. इफ वी कॅन टेक ईएमएफ ॲज पॉझिटिव्ह, या ईएमएफ ची व्हॅल्यू आपण पॉझिटिव्ह केव्हा घेऊ शकता, then the source of EMF is negative terminal to positive terminal, that is the negative terminal to positive terminal. तेव्हा आपण EMF ची व्हॅल्यू काय पॉझिटिव्ह घेऊ शकता, हे इथं समजून सांगलेलं आहे. नेक्स्ट पुन्हा if we can take EMF as negative, then the source of EMF is positive terminal to negative terminal, positive terminal to the negative terminal, positive terminal to negative terminal. हे सांगलं. आपण ईएमएफ निगेटिव्ह केव्हा घेऊ शकता, तर इथं सांगलेलं आहे जेव्हा सोर्स ऑफ ईएमएफ काय राहील, हे पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल असेल तर ईएमएफ ची व्हॅल्यू आपण काय घेऊ शकता, निगेटिव्ह. आणि इथं सांगलं ईएमएफ ची व्हॅल्यू आपण पॉझिटिव्ह केव्हा घेऊ शकता, हे ईएमएफ ची व्हॅल्यू आपण पॉझिटिव्ह केव्हा घेऊ शकता, जेव्हा सोर्स ऑफ ईएमएफ काय राहील, निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. दोन्ही पण आपण इथं सांगलेलं आहे, हे ईएमएफ बद्दल सांगलेलं आहे. यानंतर आता आपण पुढचा प्रूफ बघणार आहोत. यानंतर आता आपण एक पूर्ण डिटेल मध्ये आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह पूर्ण सांगलेले आता लिहिणार आहे. फ्रॉम फिगर इन क्लोज्ड लूप. एक क्लोज्ड लूप आपण घ्यायलोय. लूप म्हणजे ए बी सी डी एफ जी ए, हे क्लोज्ड लूप आहे आणि यामध्ये अप्लाय करणार बाय युजिंग केव्हीएल. केव्हीएल यानी क्रिर्चॉफ सेकंड लॉ. केव्हीएल यानी काय, क्रिर्चॉफ सेकंड लॉ. आपण क्रिर्चॉफ सेकंड लॉ इथे यूज करणार. कसा बघायचा, ए टू बी मध्ये, ए पासून बी कडे आपण जेव्हा डायरेक्शन आपण फ्लो व्हायलोय, ट्रॅव्हलिंग करायलोय, तेव्हा आपल्याकडे करंट अँड रेजिस्टन्स यायला I1 R1, परंतु आपण अलॉंग द डायरेक्शन ऑफ करंट आहोत म्हणून याची व्हॅल्यू आली मायनस. पुन्हा बी पासून सी कडे अगेन्स्ट द डायरेक्शन आहे मग तिथे येते I2 R2. सी पासून डी कडे, हे असं खाली येत असताना सी पासून डी कडे ईएमएफ चा आपल्याकडे पॉझिटिव्ह टर्मिनल आलं. पॉझिटिव्ह टर्मिनल आल्या कारणाने आपण ईएमएफ ची व्हॅल्यू निगेटिव्ह घेतो. डी पासून एफ कडे ट्रॅव्हलिंग करत असताना
अगेन्स्ट द डायरेक्शन आहे. अगेन्स्ट द डायरेक्शन आले की पॉझिटिव्ह घेणार आहोत. I2 R4 एक पासून जी कडे येताना काय इथं अगेन्स्ट द डायरेक्शन होतं, इथं कोणतं आहे अलॉंग द डायरेक्शन आहे. अलॉंग द डायरेक्शन म्हणजे काय घेणार आपण सरळ सरळ निगेटिव्ह घेणार. कोण आहे निगेटिव्ह I1 R3 इथून जी पासून जेव्हा आपण वरी चढू तेव्हा निगेटिव्ह टर्मिनल, आणि निगेटिव्ह टर्मिनल म्हटलं तर कोण आहे E1, आणि इथं आलेला आहे E1 इक्वल टू 0. हे आपलं इक्वेशन भेटलेलं आहे. मग आपण EMF ला एकत्र करणार. EMF चं कोण आहे पहिले प्लस E1, हे प्लस E1, नंतर हे मायनस E2, नंतर हे मायनस I1 R1, नंतर हे प्लस I2 R2, नंतर हे प्लस I2 R4, नंतर हे मायनस I1 R3 इक्वल टू 0. एका साइडला आपण EMF घेऊ, एका साइडला करंट आणि रेजिस्टन्स घेऊ. इथं भेटलेला आहे E1 मायनस E2 इक्वल टू, हे मायनस तिकडे जाऊन प्लस लिहिणार I1 R1, हे प्लस तिकडे जाऊन मायनस लिहिणार I2 R2, हे प्लस तिकडे जाऊन मायनस लिहिणार I2 R4, हे मायनस तिकडे जाऊन प्लस लिहिणार I1 R3. यालाच आपण काय म्हणणार मग समेशन ऑफ E इज इक्वल टू समेशन ऑफ IR. हेच आहे आपला क्रिचॉफ सेकंड लॉ. समेशन ऑफ E इक्वल टू समेशन ऑफ IR. इथे क्रिचॉफ सेकंड लॉ पूर्णपणे हे आपण समजून सांगलेला आहे. क्रिचॉफ सेकंड लॉचं हे इक्वेशन आहे. समेशन ऑफ E इक्वल टू समेशन ऑफ IR. यालाच आपण असं लिहू शकता समेशन ऑफ E प्लस समेशन ऑफ IR इक्वल टू 0. हेच आपण सांगू शकता. यालाच म्हणतात द अल्जेब्रिक सम ऑफ EMF in a closed circuit is equal to the algebraic sum of product of current and resistance. तर या ठिकाणी आपण क्रिचॉफ सेकंड लॉ पूर्णपणे कंप्लीट केलेलो आहोत. आणि याच्यानंतरचा आपण आर्टिकल शिकणार आहोत मीटर ब्रिज, त्यानंतर मग रेजिस्टन्स मेथड, केल्विन मेथड, याच्यातील पूर्ण आर्टिकल आपण एका पाठोपाठ घेणार आहोत. तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.